मित्रांनो, आज आपल्या शॉपमध्ये ॲडवंटा कंपनीचे 2 वाण अवेलेबल झालेले आहे. तर त्याची आज मी माहिती सांगणार आहे. कोणतं उत्पन्नाला चांगलं आहे, आळीचा प्रभाव कोणत्यावर जास्त पडतो, कोणत्यावर कमी पडतो आणि किती क्वांटिटीमध्ये येते मका आणि त्याचं एकरी रिकमेंड किती केलेलं आहे. तर आज आपल्याला पहिल्यांदा पाहणार आहे ॲडवंटा पॅक 741 हे वाण ह्याच्याबद्दल पाहणार आहे. तर हे वाण जे आहे का, हे 3.5 किलो पॅकिंगमध्ये येते. तर हे जी MRP आहे 2688 रुपये आणि व्हॅलिडिटी जी आहे का 30/1/2027 पर्यंत आहे. आता पाहायचं गेलं तर ह्याचं उत्पन्न जे आहे का कंपनीने रिकमेंड केलेलं आहे 50 ते 55 क्विंटल. हे वाण खूप छान आहे, कारण की मी हे वाण स्वतः माझ्या प्लॉटमध्ये लावलेलं. एकदम बेस्ट उत्पन्न मिळलं, कारण की उन्हाळ्याच्या दिवसापर्यंत पण पूर्ण टोकापर्यंत मका भरलेली होती. याचं उत्पन्न आणखीन सांगतो 50 ते 55 क्विंटल आहे. एकदम बेस्ट वाण आहे. ह्याच्यानंतर आपण त्यांचं दुसरं बघणार आहे ॲडवंटा पॅक 751 इलेक्ट्री बघणार आहे. तर ह्याच्यात आता ही जो पॅक आहे का हे 4 किलोमध्ये येतोय. ह्याची व्हॅलिडिटी 28/1/2027 पर्यंत आहे आणि ह्याची MRP 2400 रुपये रिकमेंड केलेली आहे कंपनीने. तर ह्या पॅकबद्दल पाहायचं झालं तर ह्याचे उत्पन्न 40 ते 45 क्विंटलपर्यंत कंपनीने रिकमेंड केलेलं आहे. आणि आता हे जे 2 वाण आहे का, कोणतेही उत्पन्नाची वाण घ्या, कुठल्याही कंपनीची घ्या, त्याच्यावर आळी पडतेच. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर पोग्यात पाणी राहिलं तर आळीचे प्रमाण खूप कमी प्रमाणात राहते. असं आहे आळीचं. आणि हे जे 2 वाण आहे का आपल्या राज्यश्री ॲग्रो एजन्सी टेंभुर्णी मार्केट यार्डात गाळा नंबर 7 नाळे हॉटेलच्या पाठीमागे अवेलेबल झालेलं आहे. जर तुम्हाला हवे असेल तर